गोलंदाजी मार्कवर आपल्याला बॉलर पाहायला मिळत आहेत. हेमंत लक्ष असू द्या सर्व खेळाडूंनी, प्रत्येक एंडनं प्रत्येक मॅच बदलली जाईल. नक्कीच प्रत्येक मॅचला एंड बदलला जाईल. आताच्या एंडने बॅटिंग होते, त्या एंडने दुसऱ्या मॅचला बॉलिंग असणार आहे. लक्ष असू द्या. आणि टायमरला आपण कधी सुरुवात 25 मिनिटांचा टायमर या ठिकाणी देण्यात आलेला आहे. बरोबर 10:50 तुमची इनिंग संपेल. सुरुवात होते पहिल्या बॉलला. पहिला बॉल येतोय. हेमंत इंगळे यांच्या माध्यमातून सामना करतील हिम्मत. हेमंत वर्सेस हिम्मत. पहिला बॉल डॉक्टर्स फाउंडेशन चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 या ठिकाणी स्क्वेअर लेगच्या दिशेने ढकललंय आणि पहिली धाव पहिल्या चेंडूवरती आली आहे. थोडासा ओव्हरथ्रो परंतु चांगलं कलेक्शन माघारी होताना आपल्याला पाहायला मिळतंय. पहिली धाव धावफलकावर लगावली जाते. पंचवीस मिनिटांचा टायमर तुम्हाला देण्यात आलेला आहे. 25 मिनिटांच्या वरती जर अवधी गेला तर आपल्याला पेनलाइज करण्यात येईल, याकडे लक्ष असू द्या. दुसरा बॉल यावेळेला खोलवर टप्प्याचा चांगला बॉल होता, त्याला मात्र हलक्या हाताने ड्राईव्ह केलं. दोन्ही बॅटर्स आता ऑफ द मार्क होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. येस, 2 धावा या ठिकाणी धावफलकावरती होताना पाहायला मिळत आहेत. पॉवर प्लेचं षटक आहे आणि या षटकामध्ये एखादा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होणार बॅटरकडून, हे अगदी चांगल्या रीतीने माहिती आहे हेमंत यांना आणि त्याचमुळे चांगला बॉल चांगल्या लेंथवरती डिलिव्हर केलाय त्या चेंडूला. यावेळेला मात्र चेंडू फक्त हवेमध्ये गेलाय. फाईन लेगचा फिल्डर इंटरेस्टेड आहे आणि पकडेल झेल. पहिली विकेट डॉक्टर्स फाउंडेशन चॅम्पियन्स ट्रॉफी 2025. फर्स्ट विकेट गोज डाऊन. हिम्मत होत आहेत बाद. बघा कशा प्रकारे बाद झाले. टो ऑफ द बॅटला बॉल लागला. फाईन लेगचा फिल्डर इंटरेस्टेड होता आणि त्याने मात्र एक रेग्युलेशन कॅच घेण्यामध्ये चूक केली नाहीये. WTC वर्ल्ड टेनिस क्रिकेट राहुल उल्वेकर अँड द टीम यांच्या माध्यमातून एक स्मूथ लाईफ कॉन्डक्ट आपल्याला पाहायला मिळतं गेल्या वर्षीसुद्धा आणि या वर्षीसुद्धा या स्पर्धेसाठी. नक्कीच बाद झाले आहेत हिम्मत. नक्कीच ज्यांनी पहिल्या बॉलपासून एक चांगली धाव केली होती पहिली, परंतु स्वतःला सेट करू शकले नाहीत. धावांच्या ओघामध्ये नक्कीच मोठा फटका खेळायला गेले, परंतु कौतुक या ठिकाणी हेमंत यांचं देखील करावं लागेल. पहिला बॉल जर पाहिला तर थोडासा शॉर्ट पिच होता, त्याला पुल केलं, 1 धाव घेतली. त्यानंतर स्ट्राईकवर गौरव होते, त्यांना यॉर्कर चेंडू हाताळला, त्यांनी ड्राईव्ह केलं त्या चेंडूला, कव्हरच्या दिशेने एक सिंगल आला. आणि यावेळेला जर पाहिलं तर शॉर्ट पिच आणि त्याच्या थोडासा मागे, त्याच्या थोडीशी मागची लेंथ पकडली, चांगली उसळी घेतली चेंडूनं आणि बाद झाले हिम्मत. नवीन बॅटर मैदानाच्या आत. पटेल आलेत बल फलंदाजीसाठी आणि पहिल्या चेंडूवरती कॉट बिहाइंड. नक्कीच ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू, त्याला कट करण्याचा प्रयत्न झाला आणि विकेट आलाय. बघा कशा प्रकारे ऑफ स्टंपच्या बाहेर केली गोलंदाजी. कट करण्याचा प्रयत्न नक्कीच झाला, परंतु बॅटची एज घेऊन बॉल डायरेक्ट कीपरच्या हातामध्ये आणि आणखीन एका विकेटचं पतन. 2 गडी बाद होत आहेत या ठिकाणी. 2 धावांवरती 2 गडी बाद. टीम खारघर फिनिक्स. नक्कीच 2 गडी बाद झालेत आणि आता हॅट्रिकचा चान्स असणार आहे. बघा पहिलीच ओव्हर किती इव्हेंटफुल राहते या फाउंडेशन डॉक्टर फाउंडेशन चॅम्पियन्स ट्रॉफीची. कारण या पहिल्याच षटकामध्ये काय घडलंय, 2 सिंगल्स आणि मग 2 विकेट. 4 चेंडूंनंतर धावसंख्या 2 गडी बाद. हेमंत इंगळे पुन्हा एकदा सज्ज. नवीन बॅटर मैदानाच्या आत. बॅटर नेम ईश्वर. हॅट्रिक बॉल. आखूड टप्प्याचा बॉल आहे. यावेळेला सुद्धा अपील होती, परंतु तितका विश्वास नव्हता त्या अपीलमध्ये. चांगला बॉल, चांगली गोलंदाजी हेमंत इंगळे यांच्या माध्यमातून केली जाते. बघा काय सुंदर गोलंदाजी आहे. नक्कीच खेळपट्टीमध्ये एक चांगला बाउन्स पाहायला मिळतोय. नक्कीच आजची पहिली मॅच जर आपण पाहिलं तर एका हेल्दी सनलाईटमध्ये खेळताना आपण पाहायला मिळतोय. ट्रॅक्स खेळपट्टीवर कोणत्याही प्रकारचं नाही आहे. एक फ्रेश विकेट आहे, त्यामुळे चांगला बाउन्स त्या ठिकाणी प्राप्त झाला आहे विकेटला. अजूनपर्यंत क्रॅक्स उघडायला टाईम आहे आणि हे ओळखलंय आणि त्याचमुळे उसळीदार गोलंदाजी या ठिकाणी केली जाते. यावेळेला सुद्धा चांगला बाउन्स आहे चेंडूला. ओहो काय बाउन्स आहे. गुड लेंथवरनं चेंडू चांगला बाउन्स होऊन यष्टीरक्षकाच्या हातात. दरम्यान पहिल्या षटकाची होते समाप्ती आणि पॉवर प्लेच्या पहिल्या षटकानंतर टीम खारघर फिनिक्स 2
फॉर 2. मनोज आलेत पुढचं षटक घेऊन. नक्कीच फील्ड आता जर पाहिली तर उघडली जाते. नक्कीच डीपमध्ये पॉईंट आपल्याला आता पाहायला मिळतोय, कारण बाउन्स चांगला आहे या विकेटवरती. जर आउटसाईड द ऑफ स्टंप गोलंदाजी केली गेली आणि जर तो कधी कटचा शॉट आला तर त्या फिल्डरला त्या ठिकाणी तैनात करण्यात आलं आहे. शॉर्ट थर्डमॅन आपल्याला सर्कलमध्ये पाहायला मिळतोय. नक्कीच एक्स्ट्रा कव्हरचा फिल्डर थोडासा बाहेर जाताना पाहायला मिळतोय आपल्याला. कव्हर्स मिड ऑफ सर्कलमध्ये पाहायला मिळतोय. डीप स्क्वेअर लेगला मात्र मागे बोलावलं जात आहे. नक्कीच मागचा सीझन जर आपण पाहिलं तर 40+ ग्राउंडवरती खेळवण्यात आला होता. तो सुद्धा ग्राउंड बेलापूरमध्येच पाहायला मिळतोय, अपोलो हॉस्पिटल्स. दरम्यान आपण पाहिलं तर फील्डला बरंचसं खोललं जात आहे. लॉंग ऑफला सुद्धा आता मागे घेतलं आहे. मिड ऑफचा लॉंग ऑफ केला आहे. पुढचा चेंडू, पहिला चेंडू या दुसऱ्या षटकातला घेऊन येताना पाहायला मिळतोय आपल्याला मनोज. जोडी अजूनही मैदानाच्या आत आपल्याला गौरव पाहायला मिळतात आणि गौरव यांच्यासोबत ईश्वर, नवीन बॅटर. पहिलाच बॉल, रिव्हर्सचा फटका खेळण्याचा प्रयत्न अपील पंचांकडे केली आहे. नक्कीच विकेट कीपरपेक्षा जास्त फाईन लेगचा फिल्डर इंटरेस्टेड होता. काही ना काहीतरी ऐकू गेलं असणार आहे, परंतु नक्कीच हे थोडेसे एरर्स जे आहेत ते खेळाडूंच्या माध्यमातून होत असतात. कधी त्या अपीलमध्ये जोर असतो तर कधी त्या अपीलमध्ये विश्वास नसतो. गौरव मात्र निडर पाहायला मिळत आहेत आपल्याला. 2 विकेट्स डाऊन आहे टीम, तरीसुद्धा एक कलात्मक अंदाज दाखवण्याचा प्रयत्न त्यांच्या माध्यमातून सुरू आहे. फुलरलँडचा बॉल आहे. यावेळेला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न झाला होता. नक्कीच बॉल आणि बॅटचं टायमिंग थोडंसं चुकलंय. काय घडलं मागच्या चेंडूवर बघा, फुलरलँडचा पूर्णतः बॉल होता. एक लेफ्ट आर्म गोलंदाज आहेत. अँगल जो आहे तो राईट हँडर बॅटरसाठी आतला क्रिएट करतात, परंतु त्या अँगलला पूर्णतः मिस केलं. आपल्या अंगापर्यंत येऊ दिलं नाही चेंडूला. बॅट थोडीशी आधीच आली, टायमिंग नाही प्रॉपर, आणि त्याचमुळे एक डॉट बॉल. 2 चेंडूंनंतर धावसंख्या अजूनही 2 वर अडून आहे. मनोज पुन्हा एकदा सज्ज होत आहेत. फुलरलँडचा बॉल पुन्हा एकदा आहे. यावेळेला चेंडू फक्त हवेत गेलाय आणि यष्टीरक्षक पुन्हा एकदा करत नाहीये चूक. बाय हुक और बाय क्रुक विकेट इज कमिंग फॉर टीम कामोठे किंग्स. विकेट. थँक्यू सो मच DJ. दरम्यान जर आपण पाहिलं तर ही पहिली मॅच आहे डॉक्टर्स फाउंडेशन चॅम्पियन्स ट्रॉफीची 2025ची. ही पहिली मॅच आहे. टीमचा स्कोर 2 आहे आणि विकेट्स 3 आहेत. बघा, गौरव यांच्याकडे तो टायमिंग होता, तो चान्स होता. एक सुवर्ण संधी त्यांना प्राप्त होती की इथून पुढे एका टीमच्या स्कोरला सन्मानजनक स्थितीपर्यंत पोहोचवण्याची, परंतु त्या संधीचं सोनं करू शकले नाहीयेत. गौरव देखील बाद झालेत एक मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात. दरम्यान नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. ईशान. यावेळेला चांगलं रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावांचा फटका या ठिकाणी आलाय. 4 धावा धावफलकावरती झालेत. 4 चेंडूंचा खेळ झालाय. बघा, पहिले 2 बॉलर्स, ओपनिंग बॉलर्स जर अशा प्रकारचे असतील तर मग टीम जी आहे त्यांची चिंता ती थोडीशी कमी होते.
यावेळेला सुद्धा यॉर्कर लेंथचा बॉल अगदी ॲक्युरेट लाईन आणि लेंथवरती गोलंदाजी करणं हे किती महत्त्वाचं असतं. आणि बघा, बॉलर ज्या वेळेला एक चांगला स्टार्ट टीमला करून देतो ना, त्यावेळेला टीमच्या कॉन्फिडन्सची लेवल जी आहे, आत्मविश्वासाची जी क्षमता आहे ती सुद्धा बळावली जाते. आणि तेच या ठिकाणी पहिल्यांदा केलं हेमंत इंगळे यांनी आणि आता करतायत मनोज. सुंदर गोलंदाजी. शेवटचा बॉल आहे, यावेळेला सुद्धा चेंडू हवेमध्ये गेलाय. नक्कीच पॉईंटचा फिल्डर त्या चेंडूवर आला होता, परंतु त्यांच्यापासून थोडासा लांब राहिलाय. शॉर्ट थर्डमॅनच्या फिल्डरकडून चांगलं कलेक्शन. 3 धावा आल्या आहेत दुसऱ्या षटकामध्ये आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या येऊन पोहोचली आहे टीम खारघर फिनिक्स 5-3 गडी बाद. राहुल आलेत गोलंदाजीसाठी. दरम्यान राहुल आता सज्ज होतील. जोडी जर पाहिलं मैदानात तर ईशान आणि ईश्वर यांची जोडी. यावेळेला सुद्धा एक चांगला बॉल आहे, फुलर लेंथचा बॉल. यावेळेला सुद्धा एक डॉट बॉल आहे. नक्कीच लेग कट होताना पाहायला मिळाला चेंडू. नक्कीच व्हेरिएटिव्ह गोलंदाजी, व्हेरिएशन्सने भरपूर असणारी गोलंदाजी फार महत्त्वाची असते एका सुदृढ बॉलिंग लाईनअपसाठी. कारण जर पाहिलं तर व्हेरिएशन्सने भरपूर असणारे गोलंदाज नेहमीच ट्रबल करतात. यावेळेला फाईन लेग कडून चांगली फिल्डिंग होते. बघा, आपण म्हटलं होतं की एक चांगली गोलंदाजी, एक चांगलं टेम्परामेंट, एक चांगला मार्क, एक बेंचमार्क सेट करते एका चांगल्या फिल्डिंगचा. आणि तेच ॲटमॉस्फिअर आता येताना पाहायला मिळतं आहे पूर्ण टीममध्ये. एक चांगलं मोमेंटम टीम पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न असणार आहे टीम कामोठे किंग्स यांचा. कारण ज्या प्रकारे टॉस जिंकून पहिली गोलंदाजी घेतली आहे, त्यामुळे आत्मविश्वास त्यांच्यामध्ये पाहायला मिळतो. यावेळेला चेंडू गॅपमध्ये आहे आणि फिल्डर फक्त पाहत राहील चेंडूला. डॉक्टर्स फाउंडेशन चॅम्पियन्स ट्रॉफी 2025चा पहिला चौकार या ठिकाणी आलाय. बघा, खेळपट्टीच्या बाउन्सचा कशा प्रकारे बॅटरनं वापर केलाय. नक्कीच एक शॉर्ट पिच डिलिव्हरी होती, पुढे आले, त्या बाउन्सवरती गेले आणि मग गॅपला भेदलं. गॅपला भेदणं इतकंच काम वाटलं होतं, कारण डीप मिड विकेट आणि डीप स्क्वेअर लेगच्या मध्ये खूप मोठा गॅप होता आणि त्याच गॅपला भेदलं या ठिकाणी चौकार. नेक्स्ट बॉल. यावेळेला चेंडू हवेमध्ये गेलाय. कमबॅक करण्याची सुवर्ण संधी. मिड ऑनचा फिल्डर त्या चेंडूवर येतोय, झेल सोडलाय आणि त्याचमुळे 2 धावा यावेळेला कंप्लीट केल्या गेल्या आहेत. नक्कीच मनोज आणि हेमंत आणि मनोज यांच्या गोलंदाजीला अनुक्रमे जशी सूत्र हलत होती फिल्डिंगमध्ये, ती सूत्र आता थोडीशी हलणं कमी झालं आहे. कारण एक मिसफिल्ड पाहायला मिळाली आहे. आत्ताच एक झेल सुटलाय. गोलंदाजी मार्कवर राहुल आहे. 4 चेंडूंमध्ये आत्तापर्यंत आले आहेत त्या म्हणजे 7 धावा. धावसंख्या आता 12 वरती येऊन पोहोचली आहे. डबल डिजिट स्कोर लाईन इज कमिंग फॉर टीम खारघर फिनिक्स. खारघर फिनिक्स चेंडू असणार आहेत हातामध्ये 30. या 30 चेंडूंवर किती धावांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न होतो. यावेळेला चेंडू हवेमध्ये गेलाय आणि चेंडू आता फ्लॅट षटकारामध्ये जाणार आहे. डीप मिड विकेटला क्लिअर करणारा हा षटकार होता. यावेळेला सुद्धा एक शॉर्ट पिच डिलिव्हरी आणि आता स्ट्रायकिंग एंडवर आहेत बॅटर ईश्वर आणि त्यांच्या माध्यमातून कोणताही आशीर्वाद देण्यामध्ये कमी होत नाहीये. पायांवरती चेंडू होता आणि त्याला मात्र आशीर्वाद स्वरूपी फटका खेळला. डीप मिड विकेटच्या वरून खेळलाय षटकार. सुंदर फटका या ठिकाणी येताना पाहायला मिळतोय ईश्वर यांच्या बॅटमधून. धावसंख्या आता 18 वरती येऊन पोहोचताना आपल्याला पाहायला मिळते. 5 चेंडूंनंतर दरम्यान शेवटचा बॉल आहे. चेंडू यावेळेला हवेत आहे. बराच वेळ चेंडू हवेत आहे. फिल्डर त्या चेंडू खाली येत आहेत आणि यावेळेला मात्र कॅच कंप्लीट करतील. चौथा गडी बाद या ठिकाणी होताना पाहायला मिळतोय. 3ऱ्या षटकांच्या समाप्तीनंतर 3 षटकं या ठिकाणी समाप्त झाली आहेत आणि या 3 षटकांनंतर संघाची धावसंख्या येऊन पोहोचली आहे 18. 4 गडी बाद. चौथा झटका ईश्वरच्या स्वरूपात. थँक्यू डीजे. खारघर फिनिक्स आपला 12वा खेळाडू इथून मिसिंग आहे.
कृपया करून या ठिकाणी 12वा खेळाडू पाठवायचा आहे, बॅटरचं नाव आमच्यापर्यंत पोहोचवायचं आहे. सुरुवात झाली आहे चौथ्या षटकाला आणि पहिल्याच चेंडूवरती चौकार या ठिकाणी येताना पाहायला मिळतोय. पहिल्याच बॉलला चौकार आलाय. बॅटरचं नाव कळवायचंय कृपया करून. बॅटरचं नाव कळवायचंय. नवीन बॅटरचं नाव खारघर फिनिक्स. नबिल नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळतात. ईशान यांच्या बॅटमधून या ठिकाणी चौकार येताना आपल्याला पाहायला मिळाला. दरम्यान यावेळेला अपील पंचांकडे आहे. विकेट किपरने तर सेलिब्रेशनला सुरुवात केली आहे, परंतु पंच तितकेसे इंटरेस्टेड पाहायला मिळत नाहीये. डॉट बॉल या ठिकाणी येताना पाहायला मिळणार आहे. दोन चेंडूंनंतर धावसंख्या 22 वरती येऊन पोहोचली आहे. यावेळेला फुलरलँडचा बॉल आहे. अपील पुन्हा एकदा पंचांकडे आहे. आणखीन एक डॉट बॉल. बघा फील्ड कडून कसं प्रेशर क्रिएट केलं जात आहे हेच असतं आणि याच प्रेशरमधून एक चांगला बॅटर घडतो. नक्कीच जर पाहायचं झालं तर मुंबईमधलं क्रिकेट, नवी मुंबईमधलं क्रिकेट सोपं नाही आहे मित्रांनो, कारण अख्ख्या भारतभरातून खेळाडू हे मुंबईमध्ये येत असतात. मुंबई, नवी मुंबई, सपनों का शहर असं म्हटलं जातं आणि त्याचमुळे या मुंबईमधनं जडणघडणसुद्धा बऱ्याच खेळाडूंची होत असते. यावेळेला रनआउटची संधी आहे, परंतु पॉईंटचा फिल्डर बराच लेट पोहोचला आहे त्या बॉलवरती. दरम्यान एक धाव कंप्लीट केली जाते. धावसंख्या आता 23 वरती येऊन पोहोचताना पाहायला मिळते. 23 रन्स ऑन स्कोर कार्ड. चार चेंडूंनंतर धावसंख्या 23 वरती येऊन पोहोचली आहे. दोन चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे. नक्कीच 14 फेब्रुवारी आजचा दिवस व्हॅलेंटाईन्सचा जरी दिवस असला तरी विसरून चालणार नाही. आजच्याच दिवशी पुलवामा अटॅकमध्ये आपले जवान जे आहे ते शहीद झाले होते आणि त्यांना सुद्धा सर्वांतर्फे आदरांजली असेल, कारण देशासाठी बलिदान हे सर्वोत्तम बलिदान असं मानलं जातं. कारण देशाचे ऋण, आईवडिलांचे ऋण आपण कधीही फेडू शकत नाही असं देखील म्हटलं जातं. यावेळेला चेंडू फक्त हवेमध्ये गेलाय. क्षेत्ररक्षक त्या चेंडूच्या खाली येतोय, परंतु फक्त चेस करत राहील चेंडूला. चेंडू निघून जाईल सीमारेषेपार. आणखीन एक चौकार या ठिकाणी येताना पाहायला मिळतोय. समाप्ती होताना चौथ्या षटकाची, म्हणजेच 4 षटकांचा खेळ या ठिकाणी झालाय आणि या 4 षटकांनंतर आता धावगती चांगली झाली आहे. धावसंख्या येऊन पोहोचली आहे 27. 4 गडी बाद. टीम खारघर फिनिक्स. डीजे थँक्यू डीजे. संतोष आलेत गोलंदाजीसाठी. अखेरचं षटक घेऊन. नक्कीच पहिली 2 षटकं गोलंदाजी अगदी अव्वल दर्जाची होती, परंतु नंतरच्या येणाऱ्या 2 गोलंदाजांना आतापर्यंत बऱ्याच धावा आल्यात आणि यावेळेला किती लांबवर चेंडू जातोय. चेंडू निघून जाईल सीमारेषे पार. फर्स्ट मॅक्सिमम, सेकंड मॅक्सिमम ऑफ द टुर्नामेंट. षटकार मध्ये फार महत्त्वाचं असतं. कशा प्रकारे तुमचं फुटवर्क काम करते, कशा प्रकारे ती फुटवर्कची सायकल काम करते, या टेक्निकॅलिटीज सर्व बॅटिंगमध्ये पाहिल्या जातात.
आखूड टप्प्याचा बॉल पुन्हा एकदा, यावेळेला झेलची संधी होती स्क्वेअर लेग कडे, परंतु संधी पुन्हा एकदा हुकली आहे आणि चेंडू पुन्हा एकदा निघून जाईल सीमारेषा पार. पहिला षटकार आणि आता चौकार. 10 धावा पहिल्या 2 चेंडूंवर. धाव संख्या 37 वर येऊन पोहोचली आता. तर यापुढील होणारा सामना असणार आहे NMI डिफेंडिंग चॅम्पियन्स नवी मुंबई इंडियन्स वर्सेस कळंबोली वॉरियर्स. दोन्ही संघांचे कॅप्टन्स बी रेडी फॉर द टॉस. इनिंग्स ब्रेक मध्ये टॉस केला जाईल. दोन्ही संघांचे कॅप्टन्स प्लीज टॉस का बॉस च्या दिशेने वळायचं. यावेळेला पुन्हा एकदा गॅप मध्ये बॉल आहे, आणखीन एकदा चौकार आहे. बघा मॅचचं पारडं कुठून कुठे झुकलंय. जी मॅच एका वेळेला आपल्याला वाटत होती की ही मॅच मात्र पूर्णतः यावर काबीज केली आहे, ती म्हणजे कामोठे किंग्स या संघाने. परंतु मॅचमध्ये ट्विस्ट अँड टर्न्स बाकी होते. या मॅचमध्ये कमबॅक केलंय पुन्हा एकदा खारघर फिनिक्स यांनी. 40 अप फॉर द खारघर किंग्स. जर आपण पाहिलं तर खारघर फिनिक्स या संघाची आता धावसंख्या येऊन पोहोचली 41 धावांवरती. 41 रन्स ऑन द स्कोर कार्ड. लॉस ऑफ 4 विकेट्स. अजूनही 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 3 चेंडूंमध्ये 14 धावा आल्या आहेत संतोष यांच्या गोलंदाजीवरती. आणि ही पॉवर हिटिंग पॉवर हाऊस ईशान यांच्या माध्यमातून. आखूड टप्प्याचा बॉल आहे. यावेळेला मात्र मिडॉनच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न. फिल्डर त्या ठिकाणी तैनात आहेत. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न सुद्धा झालाय आणि धाव पूर्ण सुद्धा करण्यात येणार आहे. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट्स, चांगला ताळमेळ, चांगलं कम्युनिकेशन. आत्तापर्यंत या षटकामध्ये 16 धावा आलेत. संघाचं अर्धशतकापर्यंत पोहोचवलं जाणार का टीमला, याकडे सर्वांच्या नजरा असणार आहेत. 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. चौथा बॉल. यावेळेला सुद्धा फुल टॉस बॉल होता. यावेळेला सुद्धा गॅपमध्ये आहे चेंडू. डीप मिड विकेटमध्ये क्षेत्ररक्षक आहेत आणि रनआउट ची अपील सुद्धा यावेळेला आहे. परंतु नक्कीच 2 धावा यावेळेला सुद्धा पूर्ण केल्या गेल्या आहेत. धावसंख्या आता 45 वर येऊन पोहोचली आहे. एक शेवटचा बॉल शिल्लक आहे या पहिल्या डावातला. नक्कीच बघता बघता पहिला डाव संपायला आला या ठिकाणी. या डॉक्टर्स फाउंडेशन चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मधला पहिल्या डावातला शेवटचा चेंडू, पहिली मॅच. यावेळेला सुद्धा आखूड टप्प्याचा बॉल आहे. किती लांबवर चेंडू गेलाय. चेंडू क्लिअर करेल का फेन्स? हो, संघाचं अर्धशतक यावेळेला पूर्ण होत आहे. 51 धावांवर येऊन पोहोचलाय खारघर फिनिक्सचा संघ. यावेळेला सुद्धा होता शॉर्ट बॉल, ऑफ स्टंपच्या बाहेर आले आणि मात्र त्या चेंडूला क्लिअर केलं डीप मिड विकेट झोनच्या वरून. 51 धावा झाल्या धावफलकावरती. म्हणजेच 52 धावांचं लक्ष असणार आहे. ते म्हणजे टीम कामोठे किंग्स या संघाकडे. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा डॉक्टर्स फाउंडेशन चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 को पावर्ड बाय ICTC. जाऊया टॉस बॉक्स मध्ये पुढच्या मॅचच्या टॉससाठी. नेक्स्ट मॅच इज बिटवीन डिफेंडिंग चॅम्पियन्स NMI वर्सेस कळंबोली वॉरियर्स. बोथ द कॅप्टन्स आर रिक्वेस्टेड टू प्लीज कम ॲट टॉस का बॉस फॉर द टॉस.
तर चला विनंती असणार आहे टीम खारघर फिनिक्स, चला आपली फिल्डिंग लावून घ्यायची आहे. खारघर फिनिक्स प्लीज सेट अप युअर फील्ड. आणि विनंती असणार आहे कामोठे किंग्स, चला आपले बॅटर्स पाठवायचे आहेत कामोठे किंग्स. चला यापुढील होणारा सामना कळंबोली वॉरियर्स वर्सेस डिफेंडिंग चॅम्पियन नवी मुंबई इंडियन्स, NMI वर्सेस कळंबोली वॉरियर्स. लेट्स गो अप फॉर द टॉस. Mr. Rajesh Shindekar sir, Dr. Rajesh Shindekar sir, and with them Dr. Arun Kadam sir, Secretary of the Doctors Foundation. I'll request both the members to please hold the toss there. Next match is between NMI versus Kolomboli Warriors. Both the captains are here for the toss ka boss. And let's go at toss ka boss with Dr. Rajesh Shindekar sir, President of Doctors Foundation. Over to you sir. Thank you. Thank you Swaroop. Thank you very much. So now we are here to present the toss. Toss is going to be held between Navi Mumbai Indians team captain Dr. Prashant Iyer sir and Kolomboli Warriors team Dr. Arunesh Shinde sir. Right? Yes. So who is going to call? Okay, Dr. Prashant Iyer sir is going to call. May I request Dr. Arun Kadam sir to toss the coin? Heads is the call and tail is the reply from the toss coin. So toss is won by Dr. Arunesh Shinde sir. Sir, what would you like to go for? Bat or field? We'll go for field. We'll go for field. Okay, so Dr. Arunesh Shinde sir has chosen field for his team. I wish you all the best. Then I'll come to Dr. Prashant Iyer sir. Sir, you are going to bat first, right? Yes. What would be your target? Approximate target. It's a 5 overs match. Yes, around 70. Around 70. It's a fair target. I request and I give him all the best for the next contest. Thank you. Thank you very much. Thank you, sir. Thank you. All the best. करू काय ते ट्रॅक वगैरे कुठे घेऊन टाका. थँक्यू डीजे. मॅचला होते सुरुवात. लक्ष आहे 52 धावांचं. टीम खारघर फिनिक्स यांनी ठेवलंय कामोठे किंग्स या संघासमोर. कामोठे यांच्याकडून सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळते. तेजस आणि हेमंत यांची जोडी मैदानाच्या आतमध्ये आली आहे. गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळत आहेत ईश्वर, राईट बॉलर ईश्वर आलेत गोलंदाजीसाठी. नक्कीच ईशान आणि ईश्वर यांच्यामध्ये एक चांगली पार्टनरशिप झाली होती. आता गोलंदाजी मार्कवरती स्टार्ट ऑफ द सेकंड इनिंग्स. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलला डाऊन द ग्राउंड सेफेस्ट झोन ऑफ द पार्क मध्ये डिस्पॅच करण्याचा प्रयत्न झालाय. आणि पहिल्याच बॉलवर किती धावांचा फटका आलाय याकडे सर्वांच्या नजरा लागल्यात. पंचांवरती कॅमेरा येतोय. पंच काय सांगतायत निर्णय याची सर्वांना आहे आतुरता. पॉवर प्लेचं षटक होतं आणि पहिल्या चेंडूवरती एक शुभ सुरुवात. धावांचा श्री गणेशा कसा असावा तर तो असा असावा. नक्कीच सुंदर अशी सुरुवात चौकारानं केली आहे. या दुसऱ्या डावाची 52 धावांचं लक्ष आहे आणि या 52 धावांचा लक्षाचा पाठलाग करताना कोणत्या बाबी लक्षात ठेवून खेळायचं आहे याची संपूर्णतः फुल प्रूफ प्लॅनिंग करून मैदानाच्या आतमध्ये ही जोडी आलेली आपल्याला पाहायला मिळते. तेजस आणि हेमंत यांची जोडी आहे. हेमंत गोलंदाजी तर सुंदरच केली आहे, वाखाणण्याजोगी केली आहे, परंतु आता बॅटिंगमध्ये कॉन्ट्रीब्यूट करावं लागेल. यावेळेला शॉर्ट ऑफ लेंथ चेंडू त्याला मात्र केलंय शॉर्ट आर्म जॅब चौकार पुन्हा एकदा येताना पाहायला मिळतोय आपल्याला. नक्कीच एक चांगला पूल पाहायला मिळाला. एक चेस्ट लेंथवरती चेंडू आला होता. दरम्यान जर आपण पाहिलं तर बघा स्टंप्समध्ये डिलिव्हरी होती, स्टंप्समध्ये समाप्त झालेली डिलिव्हरी आणि त्याला मात्र अगदी सहजरित्या पाहिलं. लॉंग हँडल आहे बॅटचं आणि पॉवर प्लेची ओव्हर असल्यावरती एका सर्टन हाईटला बॅटला पकडलं जातं बॅटरच्या माध्यमातून, जेणेकरून पॉवर जी आहे ती चांगली जनरेट होते. त्या बॉलवरती पूर्णतः आलं जातं. बॉलला एलिव्हेशन देण्याचा प्रयत्न असतो, कारण फील्ड जर पाहिलं तर फार अटॅकिंग असते. दोनच फिल्डर जे आहेत ते सर्कलच्या बाहेर असतात आणि यावेळेला जर आपण पाहिलं तर सर्कलच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळत आहेत ते फक्त 2 खेळाडू.
दरम्यान पंचांच्या डाव्या दिशेने 2 चौकार आलेत पहिल्या 2 चेंडूंवरती. तिसरा बॉल यावेळेला मात्र चांगला बॉल आहे. नक्कीच खेळपट्टीमध्ये एक सर्टन पॅच आपल्याला पाहायला मिळतोय जिथून बाउन्स बघा किती सुंदर होतोय. यावेळेला सुद्धा चांगला बाउन्स पाहायला मिळाला. हेमंत इंगळे हे चेंडू पाहत असतील त्यांना त्यांच्या षटकाची सुद्धा आठवण येत असेल, कारण त्यांच्या षटकात सुद्धा यष्टीरक्षकाने फक्त चेंडूंचं कलेक्शन केलं होतं. केवळ 2 धावा देऊन 2 गडी बाद करणारं ते षटक. दरम्यान पुढचा चेंडू, चौथा चेंडू, फुलरलँडचा बॉल. यावेळेला चेंडू फक्त हवेत गेलाय, एलिव्हेशन मिळालंय, डिस्टन्स नाहीये, झेल सुटलाय. कॅचेस विन्स द मॅचेस असं म्हटलं जातं आणि क्रिकेटमध्ये ही गोष्ट लहानातला लहान मुलगा सुद्धा जाणतो की कॅचेस विन्स द मॅचेस. झेल ही तुम्हाला घ्यावी लागेल, झेल हा तुम्हाला टिपावा लागेल, परंतु झेल या ठिकाणी सोडला गेलाय. नक्कीच स्क्वेअर लेगचा फिल्डर होता, त्याने मिडॉनपर्यंत धाव घेतली, परंतु झेल सुटलाय अखेर. दरम्यान पुढचा बॉल, नेक्स्ट बॉल, लोअर फुल टॉस चेंडू आहे. समोरच्या दिशेने पुन्हा एकदा प्रहार केलाय. नक्कीच लॉंगॉनच्या फिल्डरला सर्कलच्या बाहेर ठेवलंय आणि त्याचमुळे पुन्हा एकदा एक धाव कंप्लीट केली जाते. डबल डिजिट स्कोर लाईन संघासाठी येताना पाहायला मिळते. पहिल्याच षटकात 10 धावा धावफलकावरती झालेत आणि सरासरी सुद्धा त्याच प्रकारची रिक्वायर्ड रन रेट आपल्याला पाहायला मिळतोय. 5 षटकांचं मॅच आहे आणि जर प्रत्येक षटकामध्ये 11 ते 12 धावा केल्या तर या मॅचमध्ये अगदी सहजरित्या विजय मिळवला जाऊ शकतो. यावेळेला सुद्धा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, आणखीन एक डॉट बॉल आलाय आणि पहिल्या षटकानंतर संघाची धावसंख्या येऊन पोहोचली आहे. टीम कामोठे किंग्स 10 बिनगडी बाद विदाउट एनी लॉस. थँक्यू DJ, थँक्यू सो मच. चला, वेळेचं बंधन असणार आहे, लक्ष द्यायचं आहे टीम्स. वी आर रनिंग आउट ऑफ टाइम आणि आपल्याला आजच्या दिवसात एकूण 9 सामने या ठिकाणी संपूर्णपणे पार पाडायचे आहेत, त्यामुळे आपल्याला विनंती असणार आहे थोडीशी घाई करायची आहे. नबिल या ठिकाणी आलेत गोलंदाजीसाठी. नक्कीच खारघर फिनिक्स या संघाकडून, खारघर फिनिक्स वर्सेस कामोठे किंग्स असा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. फुलरलँडचा बॉल आहे. पहिलाच कव्हर्सच्या फिल्डरकडून चांगली अडवणूक झाली आहे त्या चेंडूची. 1 धाव पूर्ण करण्यात आली आहे. एका धावेने धावफलक जर पाहिलं तर 11 वरती येऊन पोहोचतोय. यावेळेला बाहेर आहे आणि पहिली एक्स्ट्राची डिलिव्हरी या डॉक्टर्स फाउंडेशन चॅम्पियन्स ट्रॉफी मधला पहिला एक्स्ट्रा वाईडच्या स्वरूपात. बघा, पहिली इनिंग झाली परंतु कोणत्याही गोलंदाजाने एक्स्ट्राच्या स्वरूपात एकही धाव दिली नव्हती, परंतु या मॅचमध्ये नबिल यांच्या माध्यमातून ही पहिलीच एक्स्ट्राची धाव, वाईट बॉल. 12 धावा धावफलकावरती झालेत पहिल्या चेंडूनंतर. बघा, रिक्वायर्ड रन रेट जो आहे तो आत्तापर्यंत इन कंट्रोल ठेवला आहे संघानं आणि विकेट्सही गमावल्या नाही आहेत, त्यामुळे एक चांगल्या रन रेटच्या हिशोबामध्ये आत्तापर्यंत हा संघ खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय टीम कामोठे किंग्स.
यावेळेला सुद्धा पुलरलेनचा बॉल आहे. फाईन लेगच्या दिशेने गॅप आहे त्या ठिकाणी. दोन्हीही फिल्डर चेस करताना आपल्याला पाहायला मिळतात. डीप स्क्वेअर लेग आणि शॉर्ट फाईन लेग. तोपर्यंत 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. धावसंख्या आता 14 वरती येऊन पोहोचताना पाहायला मिळणार आहे. नक्कीच फाईन खेळलं त्या चेंडूला. बॅटरकडे सुद्धा त्या स्किल्स आहेत गॅपला भेदण्याच्या. नक्कीच मैदानाची भौगोलिक परिस्थिती पाहता गोलाकार स्वरूपाचं मैदान आहे आणि त्याचमुळे गॅप्सला किती भेदणं महत्त्वाचं आहे हे या ठिकाणी दाखवलं जातं आहे. नक्कीच मग पहिल्या डावातल्या शेवटच्या चेंडूवरचा तो चौकार पहा. स्क्वेअर लेगला सर्कलमध्ये आणलं होतं आणि त्यांच्या डोक्यावरून अगदी सहजरित्याच फटका खेळला होता. त्याचमुळे गॅपला भेदणं किती महत्त्वाचं आहे. यावेळेला स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडूला खेळलं आहे. हा सुद्धा एक फॅक्टर फार महत्त्वाचा आहे. गोलंदाजाच्या माध्यमातून फील्डला अनुसरून गोलंदाजी केली जाते. त्यांना माहिती आहे की डीप स्क्वेअर लेग आपण ठेवला आहे, त्यामुळे थोडंसं शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू त्याला स्वीप केलं, स्लॉक स्वीप केलं स्क्वेअर लेगच्या दिशेने. तीन चेंडूनंतर धावसंख्या 15. चौथा बॉल. यावेळेला चेंडूला समोरच्या दिशेने केलाय प्रहार. लॉंग ऑफचा फिल्डर त्या चेंडूवर येतोय. पुन्हा एकदा एक सिंगल पूर्ण करण्यात आली आहे. नक्कीच या डॉक्टर्स फाउंडेशनच्या माध्यमातून एक सुंदर इनिशिएटिव्ह दरवर्षी आपल्याला पाहायला मिळतो आणि यावर्षी सुद्धा आपल्याला पाहायला मिळतोय. नक्कीच विविध हॉस्पिटल्सचे हे सर्व डॉक्टर्स नक्कीच प्रत्येक आपल्या धकाधकीच्या जीवनातून आज क्रिकेटची परिपूर्ण मेजवानीचा अंदाज या ठिकाणी दाखवायला आलेत आणि त्याच मेजवानीचा आस्वाद या ठिकाणी गोलंदाजाला दिलाय. षटकार या ठिकाणी खेळलाय. डीप मिड विकेट रिजनमध्ये सर्वात मोठं रिजन आहे ते मैदानाचं आणि त्याच्यावरून फटका खेळला. फुलरलँडचा बॉल होता आणि त्यावर मात्र प्रहार करणं सोडलं नाही आहे. नक्कीच सलामीच्या जोडीतील फलंदाजांकडे अशा प्रकारचा जर कॉन्फिडन्स असेल तर मात्र हे लक्ष पूर्ण करण्यापासून कोणीही या जोडीला थांबवू शकणार नाही आहे. कारण एक चांगला आत्मविश्वास घेऊन आलेत बॅटिंगला येताना आणि फुलरलँडचा बॉल तर पूर्णतः सोडणार नाही आहेत. यावेळेला देखील एक फुलरलँडचा बॉल होता. ड्राईव्ह केलं त्या चेंडूला. कव्हर्सला थोडंसं वरती बोलावलं आहे आणि त्याचमुळे एक चांगली अडवणूक डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. 2 षटकांचा खेळ या ठिकाणी झाला आणि या 2 षटकांनंतर संघाची धावसंख्या येऊन पोहोचली ती म्हणजे 22. म्हणजेच अजूनही 18 चेंडू आणि या 18 चेंडूंवरती 30 धावांची आवश्यकता. धावा करणं बंधनकारक असणार आहे. म्हणजेच कंपल्सरी चेस असणार आहे बॅटिंग करणाऱ्या संघासाठी. म्हणजेच प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाकडे एक बेनिफिटचा 1 रन नक्कीच असणार आहे. कारण जर मॅच टाय झाली तर गोलंदाजी करणारा संघ विजयी असेल आणि त्याचमुळे हा ट्विस्ट अँड टर्न कंपल्सरी चेस या नियमामध्ये आपल्याला नेहमीच पाहायला मिळतो. दरम्यान पुन्हा एकदा सुरुवात होते. 3रं षटक या ठिकाणी येताना पाहायला मिळते आणि आखूड टप्प्याचा बॉल. चेंडू हवेमध्ये खेळलाय. कोणताही फिल्डर नो मॅन्स लँडमध्ये तो चेंडू येताना पाहायला मिळतोय. एकच धाव यावेळेला कंप्लीट केली जाते. रोहित या ठिकाणी गोलंदाजीसाठी येताना पाहायला मिळतात. धावसंख्या 22 वरती येऊन पोहोचलेली पाहायला मिळते. 23 वर येऊन पोहोचते. 23 धावा धावफलकावरती. पहिल्याच चेंडूवर आलाय सिंगल हेमंत यांच्या बॅटमधून. यावेळेला समोरच्या दिशेने पुन्हा एकदा प्रहार आहे. 2 फिल्डर त्या चेंडूला चेस करतायत आणि 1 धाव यावेळेला सुद्धा पूर्ण केली गेली आहे. 2 सिंगल्स आतापर्यंत या ओव्हरमध्ये. 18 चेंडू आणि 30 धावांची ज्यावेळेला गरज होती आता मात्र असणार आहे 16 चेंडू आणि 28 धावांची गरज. 16 balls to go, 28 to win. यावेळेला आखूड टप्प्याचा बॉल आहे. गॅपमध्ये चेंडू आहे. 2 फिल्डर त्या चेंडूला चेस करताय. डीप मिड विकेट कडून मिसफील्ड झाली परंतु अखेर तो बॉल पकडला गेलाय. एकच धाव यावेळेला सुद्धा पूर्ण केली गेली आहे. 3 सिंगल्स आतापर्यंत. एक चांगली पार्टनरशिप बिल्टअप होते. जर पाहायचं झालं तर 25 धावांची एक चांगली पार्टनरशिप आतापर्यंत बिल्टअप झाली आहे या दोन्ही बॅटर्समध्ये. 19 धावांचं योगदान तेजसचं तर 5 धावांचं योगदान आहे हेमंत यांचं. स्ट्रायकिंग एंडवरती तेजस पुन्हा एकदा. लोअर फुल टॉस बॉल. पुन्हा एकदा एक सिंगल. नक्कीच रोहित यांच्या चांगल्या गोलंदाजीला या ठिकाणी सन्मान देखील तितकाच चांगला दिला जातोय.
आणि हे देखील कधीतरी महत्त्वाचं होतं ना. आपण पाहतो जागतिक दर्जाचा अव्वल दर्जाचा गोलंदाज जसप्रीत बुमराह यांच्या गोलंदाजीला सुद्धा क्रिकेटर सन्मान देतात. परंतु आजकालचं क्रिकेट बदललं आहे. आजकालची यंग ब्रिगेड जी आहे ती बदलली आहे. जर पाहायचं झालं तर एक्झाम्पलमध्ये आपल्याला सॅम कॉन्स्टास आहेत जे ऑस्ट्रेलियाकडून बॅटिंग करतात. जसप्रीत बुमराह यांच्या गोलंदाजीवरती कशा प्रकारे प्रहार केले होते ती वेगळी गोष्ट आहे की जसप्रीत बुमराहसारख्या अव्वल दर्जाच्या गोलंदाजाने मात्र त्यांना कमबॅकचा स्वाद चाखायला दिला पुढच्या मॅचमध्ये. परंतु जो माइंडसेट आहे, जो इंटेंट आहे या नवीन ब्रिगेडचा, जर पाहायचं झालं तर इंडिया वर्सेस इंग्लंड जी 5वी T20 झाली 2 तारखेला 2 फेब्रुवारी रोजी वानखेडे स्टेडियममध्ये, तिथे अभिषेक शर्माच्या त्या 138 धावा, फास्ट इनिंग्स. आजकालचं जग हे फार फास्ट झालं आहे आणि त्याचमुळे ही नवीन पिढी जी आहे तिचा इंटेंटसुद्धा त्याच प्रकारचा आत्मविश्वासाने भरपूर आपल्याला पाहायला मिळतोय. दरम्यान 3 षटकांचा खेळ या ठिकाणी झाला आहे समाप्त आणि या 3 षटकांनंतर धावसंख्या येऊन पोहोचली ती म्हणजे 28 बिनगडी बाद. अजूनही 12 चेंडू आणि या 12 चेंडूंवरती 24 धावांची आवश्यकता. रिक्वायर्ड रन रेट इज ऑफ 12 रन्स. थँक्यू DJ. चला 8 मिनिटांचा अवधी उरलाय आपल्याकडे. लवकरात लवकर या मॅचला कंप्लीट करायचंय. शेवटची 8 मिनिटं शिल्लक आहेत. बरोबर 11:15 वाजता आपल्या संघाला पेनलाइज करण्यात येईल याकडे लक्ष असू द्या. खारघर फिनिक्स आपल्याला विनंती असणार आहे लवकरात लवकर या मॅचला सुरुवात करायची आहे. 12 चेंडू आणि 24 धावांची असणार आहे आवश्यकता. विनय आलेत गोलंदाजी मार्कवर. विनय एका वेगळ्या वेगळ्या ॲक्शन या ठिकाणी मैदानाच्या आत येताना पाहायला मिळतात. रनअपची स्टार्टिंग जर पाहिली तर जसप्रीत बुमराह यांच्यासारखी आहे, परंतु रिलीज पॉईंट थोडासा वेगळा आहे. नक्कीच एक जसप्रीत बुमराहच्या करिअरमध्ये जर आपण त्यांच्या करिअरची पानं पडताळून पाहिलं तर ज्या वेळेला डोमेस्टिक लेवलचं फार कमी ग्रेडचं क्रिकेट जेव्हा जसप्रीत बुमराह खेळायचे त्यावेळेला अशा प्रकारची त्यांची ॲक्शन होती. थोडीशी वेगळी होती, लिटिल बिट ऑफ चेंजेस नक्कीच म्हणू शकतो, परंतु अशाच हुबीची अशाच दर्जाची ॲक्शन त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली जशी विनय यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. यावेळेला मात्र त्या ॲक्शनला रिॲक्शन दाखवली आहे आणि सुंदर अशा फटक्यानं चेंडूला पाठवलंय सीमा पार. आणखीन एक षटकार. फुलरलँडच्या बॉलवर प्रहार करायला मात्र कोणतीही कसर सोडली जात नाहीये तेजस यांच्या माध्यमातून. बघा आणखीन एक फुलरलँडचा बॉल होता, चांगलं पिच करू शकले नाही चेंडूला आणि त्या चेंडूला मात्र बॅटच्या फ्लो सकट पाठवलं डीप मिड विकेट क्षेत्राच्या पार, सीमा पार. षटकार. Next two teams be ready for the next match. NMI versus Karamboli Warriors. Karamboli Warriors, you have won the toss and elected to field first. Keep in mind that. यावेळेला सुद्धा एक चांगला प्रहार आहे आणि यावेळेला सुद्धा मिसफील्डचा चौकार आहे. 4 धावांचा फटका आहे आणि आता धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या आता येऊन पोहोचणार आहे ती म्हणजे 38 धावा. धावसंख्या 38 वर येऊन पोहोचली आहे. 38 रन्स ऑन स्कोर कार्ड. पुढचा बॉल. 2 चेंडूंवरती 10 धावा आल्यात. आपल्या रनअपमध्ये थोडेसे थांबलेत. आता प्रेशर पाहायला मिळतंय कारण मॅचची उद्घाटनीय सुरुवात आहे. मॅचची टुर्नामेंटची पहिली मॅच आहे
आणि पहिली मॅच ही प्रत्येक खेळाडूला जिंकाविषयीच वाटतं, कारण एक चांगला मोमेंटम कॅरी फॉरवर्ड करायला कोणाला नाही आवडणार. आणि हेच करण्यासाठी आतुरले आहेत दोनही संघ. विजय कोणाच्या पारड्यात येणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्यात. यावेळेला नो बॉल आहे, एक्स्ट्राच्या स्वरूपात धावा आहेत. नो +1 = 2 आणि पुढचा चेंडू असणार आहे फ्री हिटचा, पंचांनी कळवलंय. चला नेक्स्ट मॅच असणार आहे ती अपोजिट एंडवरून असणार आहे. अपोजिट एंडवरून बॉलिंग असणार आहे आणि बॉलर्स एंडवरून बॅटिंग असणार आहे. याकडे लक्ष असू द्या. अशाच ऑल्टरनेटिव्ह मॅचेस आपण खेळत राहणार आहोत आजच्या दिवसात. एकूण 9 सामने खेळवले जाणार आहेत, त्यातला हा पहिला सुरू आहे. दरम्यान 40 धावा धावफलकावर फ्री हिटचा बॉल. फ्री हिटच्या बॉलला सुद्धा डिस्पॅच करण्याचा प्रयत्न झाला होता, परंतु डीप एक्स्ट्रा कव्हर आणि लॉंग ऑफच्या गॅपमध्ये त्या चेंडूला खेळून काढलं एका धावेसाठी. अगदी सहजरित्या धावांचा पाठलाग केला जातोय. एक शेवटचा चेंडू या ठिकाणी शिल्लक आहे. धावसंख्या 41 वर येऊन पोहोचली आहे. 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. माफ करा, चुकीची दुरुस्ती या ठिकाणी. 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 41 धावा झाल्यात. 8 चेंडूंचा एकूण खेळ बाकी आहे. फुलरलँडचा बॉल, चेंडू हवेमध्ये आहे आणि बॅक टू द बॉलर. पकडलाय झेल. कॉट अँड बोल्डच्या स्वरूपात ही 41 धावांची पार्टनरशिप तोडली आहे आणि बाद करून माघारी परतवले ते म्हणजे तेजस यांना. विकेटचं होत आहे पतन, तेजस होत आहेत बाद. संघाची धावसंख्या येऊन पोहोचते 41. एक गडी बाद. बघा, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, थोडंसं वळण दिलं होतं चेंडूला आणि पहिल्या नाही तर दुसऱ्या अटेम्प्टमध्ये पकडला झेल. एका सुंदर सेलिब्रेशन सोबत विनय यांना मिळाली आहे पहिली विकेट. धावसंख्या 41. 41 for 1. डीजे, चला लवकरात लवकर सुरुवात करायची आहे पुन्हा एकदा सामन्याला. 7 चेंडू आणि 11 धावांची गरज. 7 balls to go, 11 to win. यावेळेला फुलरलँडचा बॉल आहे. अपील पंचांकडे केली आहे. पंचांचा इंटरेस्ट नाही आहे आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या येऊन पोहोचली 41. एक गडी बाद, म्हणजेच अजूनही 6 चेंडू आणि या 6 चेंडूंवरती यावेळेला बॅटर परत जात आहेत. बघा, चांगली स्पोर्ट्समॅनशिप दाखवली गेली आहे. पंचांनी आऊट दिला नव्हता, परंतु बॅटरनं मात्र इकडे विकेट ची मान्यता दिली आहे. बाद होऊन माघारी परत आहेत, म्हणजेच 41 धावा, 2 गडी बाद, 6 चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता. कंपल्सरी चेस फॉर कामोठे किंग्स. थँक्यू सो मच डीजे. चला सुरुवात करायची. शेवटचे 6 चेंडू आहेत, स्पीडअप करायचं आहे. हॅलो, मैदानावरील दोन्ही पंचांना विनंती आहे, त्यांनी वेळेचं बंधन खेळाडूंवर ठेवायचं आहे. मैदानातील पंच, हेड पंच आणि लेग पंच दोघांनाही अंपायर्स, वी रिक्वेस्ट यू फ्रॉम द ऑर्गनायझिंग कमिटी टू अपहोल्ड द टाइम लिमिटेशन प्लीज. थँक्यू.
आसिफ आलेत गोलंदाजीसाठी. असीम आलेत गोलंदाजीसाठी. 6 चेंडू आणि 11 धावांची असणार आहे आवश्यकता. शेवटची ओव्हर. चला स्पीडअप करायचं आहे, अन्यथा पेनलाइज करण्यात येईल. खारघर फिनिक्स विनंती असणार आहे. टाइम लिमिट आहे आपल्याकडे. खारघर फिनिक्स फुलरलँडचा बॉल आहे पहिलाच आणि त्यावरती 22ची एक धाव मात्र पूर्ण केली गेली आहे. म्हणजेच लेग बायच्या स्वरूपात ही धाव आली आहे. म्हणजेच 5 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता. जर या मॅचमध्ये कमबॅक करायचं असेल तर एखादा मोठा फटकाच वाचवू शकतो कामोठे किंग्स या संघाला. परंतु त्या मोठ्या फटक्याचे इम्प्लिमेंटेशन कोणाच्या बॅटमधून होणार, कोणाच्या बॅटमधून येणार तो मोठा फटका, याची आतुरता सर्वांना लागली आहे. फुलरलँडचा बॉल होता. यावेळेला मोठा फटक्याची मागणी केली आणि मागणीची पूर्तता केली या बॅटरनं. सुंदर फटका या ठिकाणी येताना पाहायला मिळतोय. राहुल यांच्या बॅटमधून गॅपला भेदलाय फाईन लेगचा. नक्कीच डीप फाईन लेगमध्ये कोणताही फिल्डर तैनात नव्हता. स्क्वेअर लेग जर पाहिलं तर थोडासा वाईडिश होता आणि त्याचमुळे त्या फटक्याला इम्प्लिमेंट केलं गेलं. लोअर फुल टॉस चेंडू होता आणि त्याला मात्र फुल फेस ऑफ द बॅटनं फक्त दिशा दाखवली दशा बिघडवली. चौकार या ठिकाणी येताना पाहायला मिळतोय. धावसंख्या 46 वर येऊन पोहोचली आहे. म्हणजेच अजूनही 6 धावांची गरज आहे. चेंडू उरलेत 4 आणि धावांची गरज आहे 6. 4 balls to go, 6 runs to win. पुन्हा एकदा सज्ज होत आहेत गोलंदाजी मार्कवरती असीम. फुलरलँडचा बॉल आणखीन एक आहे. यावेळेला बॅटची कडा घेऊन बॅक टू द कीपर. चेंडू. एकच धाव यावेळेला पूर्ण केली गेली आहे. हेमंत इंगळे यांना स्ट्राईकवर आणणारी ही धाव. धावसंख्या 47. अजूनही 3 चेंडू आणि या 3 चेंडूंवरती 5 धावांची गरज. नक्कीच बेनिफिट ऑफ 1 रन आता अजूनही खारघर फिनिक्स या संघाच्या माध्यमात आहे. कंपल्सरी चेसचा हा सामना आहे आणि 3 चेंडूंवरती 5 धावांची गरज आहे. असीम चेंडूला हवेमध्ये खेळण्याचा प्रयत्न पुन्हा झालाय. एक धाव घेतली आहे. दुसऱ्या धावेचा यावेळेला प्रयत्न आहे. चांगला रनिंग बिटवीन द विकेट सुद्धा आहे. त्यामुळे 2 धावा यावेळेला पूर्ण केले गेले आहेत. आता मात्र 3 धावांची गरज आहे. चेंडू उरलेत 2. पहिलाच सामना इतक्या नेल बायटिंग फाईटवर जाऊ शकतो असा कोणीही विचार केला नव्हता पहिल्या षटकानंतर. कारण पहिल्या षटकानंतर धावसंख्या होती 2 गडी बाद. हेमंत इंगळे यांचं ते षटक फलंदाजी करताना आठवत असतील की कशा प्रकारे मी षटक हाताळलं होतं पहिलं आणि त्यानंतर मला गोलंदाजांनी साथ दिली तरी का नाही. प्रश्न बरेच आहेत. उत्तरं येणारे सामने सांगतील. यावेळेला फुल टॉस चेंडू आहे. थोडासा डाऊटफुल आहे परंतु पंचांचा इशारा. लिगल डिलिव्हरी. एक धाव यावेळेला पूर्ण केली आणि दुसरी धाव सुद्धा पूर्ण करण्यात आली आहे. म्हणजेच शेवटच्या चेंडूवरती शेवटच्या धावेची गरज. स्कोर्स लेवल या ठिकाणी होत आहेत. 51 धावांवरती 1 चेंडू आणि 1 धावेची गरज आहे. या बॉलवर जर डॉट बॉल आला तर मात्र खारघर फिनिक्सेस या सामन्यामध्ये जिंकतील. परंतु या बॉलवर 1 धाव आली तर मग कामोठे किंग्स या संघाच्या नावे होईल हा सामना. बघा इक्वल कॉन्ट्रीब्युशन दोन्ही संघांच्या बॅटर्सनं बॉलर्सनं फिल्डर्सनं दिलं आहे. परंतु आता फील्डला थोडंसं अटॅकिंग वरती बोलावलं जात आहे. ती सिंगलला कुठेतरी थांबवायचं आहे. बघा सिली पॉईंटला वरती आणलं गेलं आहे. शॉर्ट कव्हरला वरती आणलं गेलं आहे. काय घडणार या मैदानाच्या आतमध्ये याकडे सर्वांच्या नजर आहेत. एका स्लिप सोबत जातील. शेवटचा बॉल. 1 चेंडू आणि 1 धावेची गरज. शेवटचा बॉल. लास्ट बॉल ऑफ द मॅच. पहिली मॅच डॉक्टर्स फाउंडेशन चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 कोपावर्ड बाय ICTC. आणि यावेळेला 1 धाव नक्कीच पूर्ण करतील. 1 नाही 4 मिळतील आणि या चौकाराने या पहिल्या मॅच मध्ये उद्घाटनीय सामन्यामध्ये विजय संपादन करेल टीम कामोठे किंग्स. अभिनंदन. तर चला नेक्स्ट टीम्स प्लीज बी ऑन रेडी. टीम NMI चे कॅप्टन डॉक्टर प्रशांत आहेर सर आणि चला NMI आपले बॅटर्स मैदानाच्या आत पाठवायचे आहेत आणि कळंबोली वॉरियर्स चला फील्ड सेटअप करून घ्यायचे. कळंबोली वॉरियर्स अँड बोथ द टीम्स आर रिक्वेस्टेड टू प्लीज कंपल्सरी चेस करायचा. टाय झाली ना मॅच तर समोरची टीम जिंकणार. राजेश तुम्ही जर मिनिमम
हॅलो